गुड मॉर्निंग गाईज सगळ्यांना. तर माझी सकाळच्या व्लॉगची सुरुवात होत आहे 7:21. हे बघा माझ्या आवाज 7:30 वाजले तरी झोपले तेच. आमच्या घरात सगळे लवकर उठतात फक्त हे सोडून. तर मी आणि माझ्या आई चुलीवर चपात्या करत आहोत. इथं सगळे आणले. आई चपाती भाजत आहेत आमच्या. मी लाटून देत होते ना आई भाजत होते. पण मी करत आहे आता मला चहा. तर आता आमच्या डबल चहा चाललाय. तुम्ही म्हणत असताना ना ब्लॅक टी पण केली आणि दुधाचा चहा पण केला. तर माझं पप्पा दुधाचा चहा पितात आणि आमच्यात आम्ही तिघं पण आणि बाकीची फॅमिली पण सगळी ब्लॅक टीच पितो. फक्त पप्पांना दुधाच्या चहाची सवय आहे. आई देवपूजा करत आहेत. तर आमरस झालेला आहे आणि आता आपली खीस करायची तयारी चालली आहे. दाखवते तुम्हाला. जिरा, मोहरी, कांदा टाकून घेऊया आपण आता. मस्तपैकी भाजून घेऊया. कढीपत्ता टाकूया. चटणी टाकून घेऊया आपण आता. मीठ टाकूया. खीस आपण टाकून घेतलेला आहे. खीस टाकण्याच्या अगोदर तो 15-20 मिनिट तरी भिजत घाला आणि मग ह्याच्यात टाका. खीस हा झालेला आहे. थोडासा वापरून द्यायचा. गाईस, मी बटाट्याचा खीस बनवलेला आणि तो पहिल्यांदा खात आहेत माझ्या आहो. तर त्यांना आपण विचारूयात कसं झालंय ते. कसं झालंय सांगा. खीस खूप छान झालाय. नवीन हाताचे नवीन प्रयोग करून देते. पण प्रयोग आजपर्यंत कधी अयशस्वी ठरला नाही. आणि खरंच मी जेवतोय सकाळी फक्त असं थापा टाकत नाही. तर खरंच चांगला झालाय. आणि असंच नवीन मला रेसिपी करून दे, घरगुतीच दे. छान आहे तुझ्या हातच्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. मी, यश आणि आई आम्ही तिघे चाललोय. गाईस, मी माझ्या आईच्या डोक्याला लावत आहे मेहंदी ब्लॅक कलरची. ती व्यक्ती माझ्या व्लॉग मध्ये तुम्ही पहिली पण बघितले माझ्या आई. ह्यांच्यातला फक्त फरक सांगा काय. तर गाईस, आपण आता कांदा भाजून घेऊया. तेल टाकूया आता आपण. चटणी एवढी टाकूया. गरम मसाला टाकूया. मीठ टाकूया. टोमॅटो टाकून घेऊया. साखर टाकूया वाईट. तर गाईस, हे करत आहे तर गाईस, आता वाजले 10:21 आणि आता मला कंटाळा पण आलाय. सो सगळ्यांना गुड नाईट.